नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि खूप छान छान सगळ्यांनी कमेंट केल्यात, सगळ्यांनी प्रश्न विचारलेत, तर मी त्याचा रिप्लाय तुम्हाला जसं मी वेळ मिळेल तसं सगळ्यांचा रिप्लाय देणार आहे। आणि सगळेजण बोलतात की ताई तुमचा नंबर द्या, तर मला थोडासा वेळ द्या, मी त्याच्यासाठी मी एक सिम घेईल आणि मग तुम्हाला नंबर देईल। तर आता सध्या मी तुम्हाला माझ्या मुलाचा इंस्टाग्राम आयडी आहे, तो मी तुम्हाला आपल्या चॅनल मध्ये लिंक देणार आहे, तर तिथे तुम्ही मला फॉलो करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तिथे विचारा, मी नक्की रिप्लाय देईल। तर चला आता मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ। आणि सगळ्यांनी सगळ्यांचं माझ्यावर खूप जीव आहे, सगळ्या फॅमिलीचं खूप माझ्यावर प्रेम आहे, तर सगळ्यांना माझी काळजी वाटते, त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप परत एकदा मनापासून आभार। आणि तुम्ही सगळे खुश राहा, आनंदी राहा, सुखी राहावी हीच बाप्पाचरणी प्रार्थना। तर चला सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, कारण आता पाऊस पडतोय, वातावरण खराब आहे, तर सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, आपल्या फॅमिलीची, तुमची, सगळ्यांची स्वतःची, सगळ्यांनी आपापली काळजी घ्या। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 34 साईजचं कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग। तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण लास्ट पर्यंत बघा, कारण मी स्टेप बाय स्टेप सगळी माहिती त्याच्यामध्ये सांगणार आहे। कारण माझी मनापासून खूप इच्छा आहे की तुम्हाला यायला पाहिजे आणि तुम्हाला स्वतःच्या पायावर उभा राहता आलं पाहिजे किंवा स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवता आलं पाहिजे। तर चला आता आपण पुढची सुरुवात करू। तर तुम्हाला मी साईज सांगते कटोरी ब्लाऊजची। 34 साईज आहे ब्लाऊजची, पूर्ण उंची 14 आहे, पुढचा गळा 7 आहे आणि कमर 30 आहे, पूर्ण उंची बाहीची उंची 5 आहे, दंडघेर 11। तर आता मी इथं पेपर कटिंग करून दाखवणार आहे, त्यासाठी मी इथं पेपर घेतलाय आणि हा डबल फोल्ड केलाय मी। तर हा डबल फोल्ड करून घेतलाय। तर आता आपल्याला घडी करायची 34ची। तर बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी असतात ज्या नवीन शिकताय, त्यांना घडी काढायची माहिती नसेल, तर कशी घडी काढायची, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतेच तुम्हाला टेपवर घडी कशी काढायची, कारण आपल्या असं पटकन लक्षात येत नाही 34चं निम्म्याच्या निम्म असा चौथा भाग कसा काढायचा, म्हणून मी ह्याच्यावरती सांगते, म्हणजे खूप सोपं आहे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना पण येईल, त्याच्यासाठी मी असं टेपवर दाखवते। तर हे पहा 34 असं टेपवर घ्यायचं, या 34 वरती टेपचा हा 0 आहे, हा जो गोल आहे तो इथं लावायचा बरोबर ह्या लाईनीवर असा, याचं निम्म करायचं, निम्म 17 येतं, हे पहा 17च्या परत हा 0 लावायचा इथं आणि याचं निम्म करायचं, असं 8.5 येतं, हे पहा 8.5 आलं। तर अशी घडी काढायची, म्हणजे तुम्हाला छातीचा चौथा भाग काढता येत नाही तर मग अशी घडी काढायची। तर आता 8.5 आलं, 8.5 मध्ये हे पहा 8.5 असं आलं, त्याच्यामध्ये आता 1.5 इंच मिळवायचंय। 8.5 हे जे नवीन शिकतात माझ्या मैत्रिणी त्यांच्यासाठी खास, तर 8.5 आलं, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवायचंय, मग हे 9 आणि 10 म्हणजे 8.5 मध्ये 1.5 इंच मिळवलं, 10 झालं, 10ची अशी घडी लावून घ्यायची। बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आणि मोकळी बाजू पुढच्या साईडला ठेवायची। तर असं 10 वर निशाण केलं, ह्या साईडनी पण 10 वर निशाण करून घ्यायचं, म्हणजे आपला चौकोन व्यवस्थित येतो। आता पूर्ण उंची लावायची। आता पूर्ण उंची आहे 14, मग ब्लाऊजची पूर्ण उंची किती जरी असली तरी तेवढी नाही घ्यायची पेपर कटिंगवर, 14 असो, 15 असो, 16 असो। तर पेपर कटिंग करताना प्रत्येक पेपर कटिंग करताना 12.5चीच उंची लावायची। आणि जर ब्लाऊजची उंची जर कमी असेल, 11 असेल, 12 असेल, तर मग 12चीच उंची लावायची। तर हे पहा असं 12.5 वर एक निशाण करून घ्यायचं मध्य बाजूला, नंतर एक साईडला टेप लावून घ्यायचा, मग इथं 12.5 लावायचं आणि ह्या साईडला पण, म्हणजे चौकोन व्यवस्थित येतो, आपलं कुठं काही चुकत नाही। आणि एक अशी पट्टी वापरायची, म्हणजे आपली लाईन व्यवस्थित येईल। आपला हा चौकोन तयार झाला। आता चौकोन तयार केल्यानंतर गळ्याची रुंदी लावायची, गळा रुंदी घ्यायची 2.5 इंच, शोल्डर 3 लावायचं। आता इथं शोल्डर मी 3 का लावलं, कारण याच्यामध्ये अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार, इकडे चतकुर, इतकं चतकुर, म्हणजे पाव इंच इकडं आणि पाव इंच इकडं,
इथं मी 3 घेतलं, कारण मला शिवून 2.5 किंवा 2.25चं शोल्डर ठेवायचंय, तर मग मी इथं 3 घेतलं. तुम्हाला जर शिवून 3चं ठेवायचं असेल तर तुम्ही इथं 3.5चं घ्यायचं शोल्डर. आता गळ्याची उंची लावायची. आता गळ्याची उंची जे कस्टमरचा ब्लाऊज आहे शिवायला त्याची उंची 7 आहे, पण मग मी इथं 6च लावणार आहे, कारण 1 इंच पुढं ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो, शिवतो, टिचिंग करतो त्यावेळेस तेवढा आकार देऊन घ्यायचा. तर ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, जेव्हा ब्लाऊज स्टिचिंग करते तेव्हा दाखवलेलं आहे कसं गळ्याचा आकार वाढवायचा वगैरे. तर इथं 7 नाही लावलं, मी 6च लावलं. आणि गळ्याची रुंदी 2.5, म्हणजे चौकोन सेम येतो. तर बऱ्याच ताईंनी असा प्रश्न विचारला की ताई गळ्याची उंची 6च घ्यायची का पुढच्या गळ्याची? तर ती आवडीनुसार ठेवायची. आता एखाद्याची 6 असेल तर मग तेव्हा 5.5च लावायची, अर्धा इंच शिलाईत मध्ये जातं. नंतर थोडंसं पुढं उंची मोजून घ्यायची, शोल्डर जॉईंट केल्यानंतर नंतर आकार द्यायचा, तेवढा गळ्याचा आकार खाली द्यायचा आपण टिचिंग करता वेळेस. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी येतात. तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, लास्ट पर्यंत बघा. नंतर ह्या पॉइंट पासून हे जे आपण 2.5 घेतलेले तिथून पुढे 3 लावायचे, म्हणजे शोल्डरचं आणि हे अंतर सेम येईल. आणि ह्या बाजूनी मोकळ्या बाजूनी वरून खाली 6 लावून घ्यायचे, कारण आपल्याला हा मुंडा घेर म्हणजेच काखोली हे 6 लावायचंय. मी काखोली शब्द का वापरते, काही ज्या माझ्या नवीन ताई शिकत असतील त्यांना, ज्यांना मुंडा माहिती नाही, काखोली माहिती, त्यांच्यासाठी हा डबल मी शब्द वापरते, मुंडा आणि काखोली. तर हा चौकोन तयार असा करून घ्यायचा. हा पण चौकोन तयार करायचा. आता हा चौकोन तयार झाला. नंतर आता बऱ्याच ताईंचा असा प्रश्न आहे की ताई इथं फुगा येतो ब्लाऊजला, तर काय येतो? तर जेव्हा आपले आकार चुकतात किंवा आपण आकार व्यवस्थित देत नाहीत त्यामुळे पण तिथं फुगा येतो. म्हणजे आपलं पेपर कटिंग व्यवस्थित आली पाहिजे. तर इथं आपल्याला मागचा पुढचा दोन्ही भाग निघणार आहेत, तर त्याच्यासाठी अगोदर 1.5 लावायचे, हे मागच्या भागासाठी, आणि पुढच्या भागासाठी 1 लावायचं. ह्या कोपऱ्यातून बरोबर 1 लावलं आणि हे 1.5 लावलं, हे पुढच्या भागासाठी, हे मागच्या भागासाठी, दोन्हीच्या मध्ये अर्धा इंचाचं अंतर येतं. आता ह्या आपण आकार देऊन घेऊ. आता आकार देताना तुम्ही इथं पेन्सिल खोड रबर वापरा, म्हणजे चुकलं तर तुम्हाला परत खोडता येतं. मग डायरेक्ट पेनाने करू नका, म्हणजे तुमचा पेपर वाया नाही जाणार. तर इथं जे नवीन शिकताय माझ्या मैत्रिणी त्यांच्यासाठी, ज्यांना आकार जमत नाही, तर हे पहा, ही एक सोपी आयडिया सांगते. इथून 1.5 इंच घ्यायचं, शोल्डर पासून खाली 2.5 इंच घ्यायचं. हे ज्यांना नवीन आहेत त्यांना आकार जमत नाही त्यांच्यासाठी सांगते. इकडनं 2.5 घेतलं, इकडनं 1.5 घेतलं, आणि आता हा आकार द्यायचा आहे. तर असे आधी छोटे छोटे पेन्सिलने असे पॉइंट मारायचे, हे बघा. आणि हा दुसरा, याच्यामध्ये 1 इंचाचं अंतर ठेवायचं, 1 किंवा पाऊण इंचाचं. इथं पण तसंच करायचं. नंतर हा आकार असा आखून घ्यायचा मग पेननी. आता हे झाले मागचा आणि पुढचा दोन्ही आकार. आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर इथं असं पाऊण इंचाचं एक निशाण लावायचं, आणि हा आकार इथून असं सरळच जायचं. हा झाला गोल आकार. आता हा गळ्याचा आकार देऊन झालाय. आता आपल्याला इथं क्रॉस पट्टी तयार करायची. आता बऱ्याच ताईंचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये कटोरी काढल्यावर मग ताई क्रॉस पट्टी कुठे निघणार, तर ती वेगळी काढायची असते. याच्यामध्ये जी क्रॉस पट्टी असते ती कट होऊन जाते. तर आता इथं आपल्याला ही जी पूर्ण उंची आहे इथून आपल्याला वरती 2.5 इंच लावायचं, आणि ही बंद बाजू इकडे काच बटन पट्टी येते, तर इकडे आपल्याला 3 इंच घ्यायचे. आणि हा जो मध्य आहे, हा ज्यांना क्रॉस पट्टीचा आकार येत नाही त्यांच्यासाठी सांगते. आता हे 12.5 आहे, 12.5 उंची आहे. तर ह्या उंचीपासून ह्या मध्यावरून इथं 2 इंच लावायचं. इथं 2.5 घेतलं, इथं 3 घेतलं, आणि हा मध्ये 2 इंच उंची घेतली. आता हा आकार द्यायला सोपा पडेल. आता तुम्ही नवीन आहात, तुम्हाला हा आकार जमत नाही क्रॉस पट्टीचा, तर मग असंच पॉइंट 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 खाली यायचं, हे पास, आणि
म्हणजे आणि नंतर आल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही पेन्सिल वापरा अगोदर आकार देताना, म्हणजे खोडता येतो चुकलं तरी. हे पहा, असा क्रॉस पट्टीचा आकार छान आलाय. आता आपल्याला कटोरी तयार करायची. तर इकडनं ह्या बाजूला 4 इंच घ्यायचं. हे पण मेजर बदलतं, प्रत्येक वेळेस घडी बदलते तेव्हा हे मेजर बदलतं. 3.5 म्हणजे आकार आपला कसा येणार आहे त्याच्यावर बघायचंय. आता इथून आपल्याला 2.5 इंच आतमध्ये लावायचं. ह्या जो 1.5 इंच घेतलेला आहे कोपऱ्यातून तिथून आपल्याला 2.5 इंचावर खूण करायची. आता इथं 1 इंचावर गळ्याच्या खालून वरती उंची लावायची. जी आपण पूर्ण उंची घेतलेली गळ्याची तिथून वरती घ्यायचं आपल्याला 1 इंच. ह्या कोपऱ्यातून आपल्याला आपण 1.5 इंच लावलं होतं तिथून आतमध्ये 2.5 इंच घ्यायचंय आणि इकडनं 4 इंच. हे डबल डबल मी सांगते कारण तुम्हाला यायला पाहिजे. आता हा आकार देऊन घ्यायचा. हा आकार असा परफेक्ट गोल आला पाहिजे. आता जर तुम्हाला असं वाटलं की हा आकार बसत नाही तर मग तेव्हा परत थोडंसं इकडे वाढवून घ्यायचं, म्हणजे 1/2 इंच. आता समजा हा आकार आलाच नसता तर इथे मी किती लावलं 4 इंच, तर 4.25 घेतला असतो म्हणजे मग हा आकार गोल आला असता. तर हे लक्ष द्यायचंय. आणि हा दरवेळेस बदल होतो, जेव्हा आपण घडी बदलतो त्यावेळेस इथं बदल होतो. तर ही 4थी साईज साठी आता आपल्याला काय करायचं, याचा मध्य काढायचंय. कटोरी आता आपल्याला कटोरी वाढवायची तर याच्यामध्येच वाढवायची कटोरी. आणि नंतर मग बरेच ताईंनी असे विचारलाय प्रश्न की ताई ही कटोरी वाढवल्यानंतर पुन्हा वेगळी वाढवायला लागते का, तर हो वाढवायला लागते. तर आता याचा मध्य करून घ्यायचाय. आता हा जो कटोरीचा आकार आहे आणि ही बंद बाजू आहे तर हे पहा 6 आणि 1 रेष येतो. तर 6च्या हे बघा परत व्यवस्थित बघून घ्या, 6 आणि 1 रेष येते कटोरीच्या आकारापासून बंद बाजूपर्यंत. तर आता याचं निम्म करायचंय आपल्याला. तर 6च्या निम्म 3 येतं. तुम्हाला जमत नसेल तर हे बघा असं लावा, जसं मी घडी सांगितली होती त्याप्रमाणे. 3 आलं आणि 1 रेष वरती होती मग दोन्हीच्या मध्ये लावायचंय. आता याचं आपल्याला निम्म लावून घ्यायचंय. तर निम्म 3 आणि 1 रेष होती तर दोन्ही रेषेच्या मध्ये लावायचे, 3च्या आणि 1 रेषेच्या मध्ये लावायचे. हा झाला मध्य. म्हणजे 1 रेष जरी वरती जास्त आली तरी ह्या दोन्हीच्या मध्ये बरोबर मध्य काढायचा, म्हणजे आपला जो मधला टक्स आहे तो चुकत नाही, बरोबर येतो. आता हा मध्य झाला कटोरीचा. आता इथून वर आपल्याला 1.5 इंच घ्यायचं वरच्या साईडला आणि इथून खाली आपल्याला 1.5 इंच लावायचं. आता आपल्याला ही लाईन मारून घ्यायची. तर आता इथं पट्टी वापरायची आहे. आता ही पूर्ण लाईन अशी मारून घ्यायची. हे पहा आता ही लाईन मारली. त्याच्यानंतर आपल्याला आता ही लाईन मारून झाली आपली. आता इथून खाली आपल्याला 1/2 इंच घ्यायचं वाढून आणि ह्या साईडला ही बंद बाजू आहे, इथून पण आपल्याला 1/2 इंच घ्यायचंय. आता ही पण आपल्याला लाईन मारून घ्यायची. हे 1/2 इंचावरती आणायचं. आता इथं क्रॉस नाही लावायचं, गोलच घ्यायचं खाली. आता ही बंद बाजूच आहे, हे आपल्याला असं लावून घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला ही लाईन ओढून घ्यायची. ही अशी क्रॉस लाईन येणार. आता झालं. आता आपल्याला याचा टकची रुंदी काढायची. आता टकची रुंदी इथून 1.5 घ्यायची, ह्या मध्यापासून 1.5 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंच मध्यापासून. आता आपल्याला हा टक्स अशी लाईन ओढून घ्यायची. आता आपला हा टक्स तयार झालाय. तर आता ही आकृती तुम्हाला व्यवस्थित दिसायला पाहिजे, त्यासाठी मी आता इथं केश पेन घेतलाय आणि केश पेनने मी परत त्याच्यावरती आकार देते, मग आपण कटिंग करू. तर आता मी इथं पूर्ण केश पेनने आखून घेतलंय आणि आता आपल्याला इथं हे जे 1/2 इंच खाली घेतलेलं आहे ते इथं 1/2 इंच लावून घ्यायचं. हे पहा
तर ही लाईन आपल्याला अशी मारून घ्यायची, ओढून घ्यायची. तर आता आपण ही लाईन ओढून घेतलीये. इथं अर्धा इंच खाली घेतलं, कारण इथं अर्धा इंच घेतलं होतं. आणि आता पेपर जेव्हा आपण कट करतो त्यावेळेस आपल्याला इथून कट करायचं, हे कट नाही करायचं. तर आता आपण कट करून घेऊ. हे जे दोन बाजू आहेत, मागचा पुढचा भाग दोन्ही निघले. आता कटिंग करताना मी काय केलं की गळ्याचा आकार दोन्ही मागचा पुढचा कट केला आणि शोल्डर आहे म्हणजे जी मुंडा घेर आहे काखोली मागचं पुढचं सेम कट केलं. आणि आता याचे दोन तुकडे ह्या साईडने करून घेतले. तर ही झाली मागची साईड आणि ही पुढची साईड. तर आता पुढच्या साईडला आपल्याला हा खड्डा आहे तो कट करायचा आहे, म्हणजे जो आपण बोलतो ना फुगा येतो वगैरे, तर इथे हा खड्डा कट करून टाकायचा आहे. आणि आता ही क्रॉस पट्टी आपली कट होऊन जाणार आहे, म्हणजे क्रॉस पट्टी वेगळी काढायला लागेल. तर आता आपण कट करून घेऊ. आता आपला हा पुढचा भाग आहे तो कट करून झालाय. हे पहा, ज्यावेळेस आपण ही कटोरी कट करतो तेव्हा त्या लाईनवरच कट करायची. आणि जे आपण खड्डा कट केलाय तो त्या लाईनीच्या बाहेरून, म्हणजे ती लाईन गेली नाही पाहिजे. इथं मी मध्ये आहे टकचा तो कट करून टाकलाय. आता हे झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता आपल्याला ही कटोरी वाढवायची. तर आता हिला कशी वाढवायची तर ते पण दाखवते. तर इथं मी पेपर घेतलाय. आता इथं पण काही प्रश्न पडले असते, कटोरी वाकडी ठेवली. मला एक अशी पण कमेंट आली होती की तुम्ही क्रॉस कापत नाहीत का, सरळ ठेवता. तर त्याने ब्लाऊजला काही फरक पडत नाही, ब्लाऊज बसण्याशी मतलब असतो. हा फक्त डिझाईन वगैरे असली तर मग बघून घ्यायचं. तर आता मी इथं कटोरी वाढून घेणार आहे. तर कटोरी वाढायला आपण अगोदर आहे तशीच हिला आखून घ्यायची पूर्ण. आता ही आहे तशी आपण बघा कटोरी आखून घेतली. आता हिला आपल्याला वाढवायची. तर हिला कशी वाढवायची, तर जो हा मध्ये आहे ह्या मध्यापासून इकडं आपल्याला 3 इंच लावून घ्यायचं. असं क्रॉसच लावायचंय. 3 इंचावर निशाण केलंय आणि ह्या साईडला 3.5 इंचावर लावायचं. इथं आपल्याला अर्धा इंच वाढवायचं गळ्याच्या साईडला. अगोदर आता आपण याच्यावर लाईन आखून घेऊ. आहे ती कटोरी जशी आपण आखवली तशी. आता आपली आहे तशी आकृती आपण आखून घेतली. म्हणजे त्याच्यावर मी आधी डॅश का दिले होते तुम्हाला दाखवायसाठी की म्हणजे तुम्ही पेन्सिलने आधी ट्राय करा, म्हणजे चुकलं तरी पण तुम्हाला खोडता येतं. आणि नंतर लाईन ओढून घ्यायची. तर आता मी इथे तुम्हाला परत डबल रिपीट दाखवते. इथून 3.5 इंच घ्यायचंय. हे बघा इथून इकडं 3.5 इंच लावलंय असंच क्रॉस. इथे मी निशाण करून घेतलंय. आणि ह्या साईडला मध्यापासून म्हणजे जो आपला टक्स आहे तिथून इकडं असंच क्रॉस 3 लावून घेतलंय. आता ही लाईन अशी मारून घ्यायची. हे 3 वर झालं. ही पण लाईन अशी मारून घ्यायची सरळ.
तुम्ही पट्टीचा वापर करा इथं. आता ह्या साईडला मी अर्धा इंच वाढवलंय, हे पहा अर्धा इंच. तर आता ह्या साईडला पण आपल्याला इकडं अर्धा इंच असं ह्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं काच बटन पट्टीच्या साईडला. आता ही लाईन आपल्याला ओढून घ्यायची सरळ. आता आपल्याला हा आकार द्यायचा. आता हा आकार आहे हा असा आधी असा देऊन घ्यायचा. आता कट करताना आपल्याला हे नाही कट करायचं, ही साईड आहे ती कट करायची. आता इथं आपल्याला ह्या साईडला अर्धा इंच घ्यायचंय खाली वाढून, कारण ते शिलाईमध्ये जातं. इथं अर्धा आणि ह्या साईडला सरळ असं अर्धा. तर आता ही पण लाईन अशी ओढून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली आता आकृती पूर्ण ही रेडी झालेली आहे. म्हणजे ही परफेक्ट 34 साईजची कटोरी तयार झाली. आता हिला आपण कट करून घेऊ. तर हे पहा ही आपली परफेक्ट कटोरी तयार झाली. हे पहा ही पहिली कट केलेली. आता क्रॉस पट्टी किती घ्यायची, जेवढी आपली मागची घडी होती पाठीची तेवढीच क्रॉस पट्टी काढायची. तर क्रॉस पट्टीसाठी आपल्याला आता इकडं बंद बाजू आणि इकडं मोकळी बाजू म्हणजे घडी आपली अशी येते. तर आपल्याला ह्या साईडनी 4 इंच घ्यायचंय. आणि आपल्याला घडी लावून घ्यायची. जो पाठीच्या भागाची घडी होती आपण 1/4 भाग काढला होता, 10 आलता म्हणजे 8.5 आला होता, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवलं होतं. आपली 10ची घडी झाली होती. तर ही 10ची घडी. तर इथं आपण लाईन मारून घ्यायची. आणि आता आपल्याला ह्या मोकळ्या बाजूनी म्हणजे फिटिंगच्या साईडनी आपल्याला इकडं 3 लावायचे आणि ह्या साईडनी 4. इकडं 4 लावलं, इकडं 3 लावलं. आता आपल्याला इथं मधी 2.5 लावून घ्यायचे. तुम्ही नवीन शिकताय, तुम्हाला क्रॉसपट्टीचा आकार येत नाही, त्याच्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते. तर व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण लास्ट पर्यंत बघा. तर आता आपण आकार देऊन घेऊ. तर हे 4 आहे, इथून असं थोडं खाली जायचं, 2.5 वर यायचं आणि 2.5 वरून 3 वर जायचं. तर हे पहा क्रॉसपट्टीचा खूप सुंदर असा आकार येतो. ही आपली क्रॉसपट्टी तयार झाली. आता आपण हिला कट करून घेऊ. आता हा जो साईडचा भाग आहे हे पहा, हे पण सांगते तुम्हाला. आता ज्यावेळेस आपण ब्लाउज कट करतो त्यावेळेस इथं ही जी कटोरी आहे एवढं वाढून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे आपली परफेक्ट पेपर कटिंग तयार होते. एवढा भाग वाढून घ्यायचा. जेवढं एवढं वाढलं इथं कटोरीच्या साईडला एवढं वाढून घ्यायचं कटिंग करता वेळेस ब्लाउज. आणि ज्यावेळेस आपण हा टक्स घेऊ त्यावेळेस ही क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट बसते. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि हा पाठीचा भाग आहे. आता पाठीचा भाग 12.5 आहे. तर आता आपली पाठीची उंची आहे ती 14 आहे. तर 14 उंची आणि त्याच्यामध्ये पाऊण इंच शिलाईसाठी. तुमचं शिलाईत किती जातं, 1 इंच जातं की पाऊण इंच जातं, तेवढं शिलाईमध्ये इथं वाढून घ्यायचंय. आणि 14 आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाऊण इंच मिळवलं तर 15.5 असं उंची घ्यायची. आणि मागचा भाग पुढचा भाग कमी जास्त काही होत नाही, परफेक्ट येतं. एवढा भाग वाढून घ्यायचा हे सांगितलं मी तुम्हाला. आता आपण बाही कटिंग करू. तर आता आपण इथं बाही कटिंग करणार आहेत. तर बाहीची उंची आहे 5. ही बंद बाजू आहे हे पहा, आणि ही मोकळी बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे. तर ही बाहीची उंची 5 आहे. तर 5 घ्यायचं
आणि इथे जर तुमची साधी बाही असेल, तुम्हाला साधं सिंपल ब्लाऊज कटिंग करायचे, तर त्यासाठी सांगते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 इंच घ्यायचे एक्स्ट्रा, कारण 1.5 इंचाची पट्टी अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल किंवा तुमचं 1.5 इंच शिलाईमध्ये जाईल, तेवढे एक्स्ट्रा घ्यायचे. तुम्हाला पट्टी किती ठेवायची ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुम्ही 2 घ्या, 2.5 घ्या, असं वाढून घ्यायचंय. आणि जर अस्तरचं ब्लाऊज असलं तर मग शिलाईमध्ये तुमचं किती जातं, 1.5 इंच जातं की 1 इंच जातं, तेवढं घ्यायचंय. तर आता मी इथं 1 इंच घेते, म्हणजे अर्धा इंच खालच्या साईडला, वरच्या साईडला अर्धा इंच, तर असं 1 इंच वाढवलं बाहीमध्ये. तर आपल्याला इथं आता घडी लावून घ्यायची. तर छातीचा चौथा भाग येतो आपला 8.5, तर 8.5 मध्ये अर्धा इंच मिळवायचंय आणि 9 इंचाची घडी लावून घ्यायची. जेव्हा आपल्याला बाहीची घडी लावायची असते तेव्हा तुमच्या पटकन लक्षात येत नसेल की किती लावायची घडी, 34साठी किती लावायची. तर छातीचा चौथा भाग काढायचा, 8.5 येतो, 8.5 मध्ये अर्धा इंच शिलाईसाठी मिळवायचं. तर असं लावून घ्यायचं आणि चौकोन तयार करून घ्यायचं. नऊ लावलं, ह्या साईडलाही 9 लावून घ्यायचं. तर आपण ही लाईन मारून घेतली. आता आपल्याला ही लाईन पण मारून घ्यायची, म्हणजे आपल्या बाहीची उंची आणि त्याच्यामध्ये आपण मिळवलं तेवढं. आता ह्या साईडने पण असं लावून घ्यायची. तुम्हाला उंची बाहीची 5, 1 इंच शिलाईसाठी. हे शिलाईची पण लाईन मी मारून घेते. आपला हा चौकोन तयार झालाय. परत एकदा सांगते, घडी आली आपली 8.5 ब्लाऊजची, छातीचा एक चौथा भाग, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवलं. आपली ही 9ची घडी झाली आणि पूर्ण उंची बाहीची आहे 5, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी. तर आपला हा चौकोन तयार झाला. आता ही जी मोकळी बाजू आहे ह्या साईडने आपल्याला 2.5 इंच लावायचं, ह्या वरतून खाली, म्हणजे ही जी वरची बाजू आहे आपली वरून खाली 2.5 लावलं. आता इथं आपल्याला 1 इंच लावून घ्यायचं, म्हणजे तुमचा दंडघेर किती येत असेल त्या हिशोबाने. जर 12 असला, 12च्या निम्म 6 येतं, 6 मध्ये तुम्हाला शिलाईला किती ठेवायचं आहे आतमध्ये, 1.5 इंच, 2 इंच, म्हणजे तुम्हाला जास्त जागा हवी असेल तर. आता बघा इथे मी 2 इंचाची आतमध्ये एक्स्ट्रा जागा ठेवणार आहे, तर म्हणजे 12 दंडघेर आहे. तर एक ते पण सांगते, एक दंडघेर छोटा असतो, एक मोठा असतो. एक 6 येतो, एक 6.5 येतो, किंवा एक 6.25 येतो, एक 6.5 येतो. तर मग त्या हिशोबाने तेवढं ठेवायचंय. आणि नंतर पुढे आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी, तर आता एक 6 येतो, एक 6.5 येतो, म्हणजे एक 12 आहे आणि एक 13 आहे. तर मग मी इथं हे 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी, तर हे 8 वर मी निशाण केली, म्हणजे इथून इकडं 1 इंच घेतलं. आणि आता ही लाईन अशी मारून घ्यायची. तुम्हाला जर ही पट्टी दुमडायची असेल तर मग तुम्ही अशी मारू शकता किंवा डायरेक्ट अशी मारू शकता. पट्टी लावायची असली तर असं, म्हणजे तुम्हाला फोल्ड करायला बरं पडतं. आणि आता इथं गरज नाहीये तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज शिवायचा आहे, तर मग इथं फोल्ड करायची काही संबंधच येत नाही, तेव्हा मग असं कट करायचं असं. तर आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा. आता बाहीचा आकार देताना पण तुम्ही हेच वापरा, म्हणजे पेन्सिल वापरा. तर हे पहा, इथं अर्धा इंचाचं अंतर सोडायचं, इथं 1.5 इंचाचं अंतर सोडायचं. असं सरळ एक लाईन मारून घ्यायची 1.5 इंचावर, आणि इथं अर्धा इंच. तर ह्या कोपऱ्यातून ह्या अर्धा इंचावर जायचं. अर्धा इंचावरून हा झाला मागचा आकार. नंतर इथून थोडंसं खाली खाली थोडंसं अंतर वाढवत वाढवत जायचं. आता मी हे डार्क करते, म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये हे बघा अर्धा इंचाचं अंतर आलं पाहिजे. आणि इकडं एक लाईनीला कमी, नंतर एक लाईन, नंतर थोडीशी एक लाईनीपेक्षा जास्त असं. आणि इथं तुम्हाला जर सांगितलं त्याप्रमाणे
अशी आपली ही बाही तयार झाली. आता आपण हिला कट करून घेऊ. हे पहा अशा प्रकारे आपली बाही कटिंग झाली. हे पहा अशा प्रकारे आपली पेपर कटिंग तयार झाली. तर ही मागची बाजू आहे, म्हणजे मागचा गळा तुम्ही आवडीप्रमाणे गळ्याची जिथे इथं शोल्डर रुंदी घेतली 2.5 इंच तशीच इथं खाली 2.5 इंच लावायची आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता. तर हे बघा अशा प्रकारे आपली पूर्ण पेपर कटिंग तयार झाली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि काहीतरी तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की प्रश्न विचारा, मी त्याचं रिप्लाय नक्की देईल. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या.